तानाजी मालुसरे नावाचा माणूस तुम्हाला माहित आहे? आधी लग्न कोंडाण्याचे मग लग्न रायबाचे म्हणतायत बघा. आणि स्वतः त्या युद्धावर जाऊन धारातीर्थी पडतो, शहीद होतो. पण त्या पुढचा इतिहासही आपण समजून घेतला पाहिजे. ज्यावेळी तानाजी शहीद झाले त्या गडाला सिंहगड नाव दिलं गेलं. छत्रपती तेवढ्यावर थांबले नाहीत. छत्रपती तिथून लगेच निघाले आणि त्या तानाजी मालुसरेच्या गावी गेले. त्या तानाजी मालुसरेच्या पत्नीला बहीण मानलं, मुलाला दत्तक घेतलं, त्याचं लग्न लावलं आणि त्या घरादाराला मरेपर्यंत पेन्शन योजना सुरू केली. असा छत्रपती जगाच्या पाठीवर शोधून सापडणार नाही मित्रांनो. प्रजेची काळजी करणारा माणूस आहे, प्रजेसाठी लढणारा माणूस आहे. एवढंच नाही, हिरोजी इंदोलकर तुम्हाला माहित आहे, रायगड बांधला. रायगड बांधत असताना छत्रपती मोहिमेवर आहेत. छत्रपती मोहिमेवर गेलेले असताना पैसे संपले, खजिना संपला, रायगडाचं काम अर्धवट राहिलं. काय करायचं? स्वतःच्या बायकोच्या अंगावरचे हिरोजीने दागिने मोडले, स्वतःचं घरदार गहाण ठेवलं, स्वतःची प्रॉपर्टी गहाण ठेवली, अनेक ठिकाणाहून कर्ज घेतलं आणि रायगडाचं काम पूर्ण केलं. ज्यावेळी छत्रपती रायगडावर पोहोचले, रायगडावर पोहोचल्यानंतर छत्रपतींना वाटलं की रायगड अर्धवट बाकी असेल, कारण पैसेच नव्हते. बघतायत छत्रपतीचे डोळे भरून आले. हे कसं शक्य आहे? अजिबात पैसे नव्हते, रायगडाचं काम पूर्ण झालंच कसं? सिंहासनावर जाऊन बसले आणि हिरोजीला बोलवलं. लोकांनी माहिती दिली, हिरोजींनी स्वतःच्या बायकोच्या अंगावरचे दागिने मोडले, स्वतःची प्रॉपर्टी गहाण ठेवली आणि रायगड बांधला. शिवाजी महाराजाच्या डोळ्यातून अश्रू आले. ते खाली उतरले आणि हिरोजीला मिठी मारली. राजा, कशासाठी केलंस? काय पाहिजे तुला? तुला काय हवं होतं? काय पाहिजे ते सांग. जहागिरी सांग, सरदारकी सांग, सेनापती सांग, काय पाहिजे ते सांग, तुला देतो. तेच परत. काहीच मागितलं नाही. फक्त मागितलं काय? राजा, रायरेश्वराचं मंदिराचं काम चालू आहे, एक पायरी बाजूला ठेवली आहे, त्या पायरीवर फक्त नाव कोरण्याची अनुमती द्या. माझं नाव त्या पायरीवर असेल आणि तुम्ही ज्यावेळी रायरेश्वराला जाल त्यावेळी तुमच्या पायाचा स्पर्श आमच्या नावावर होईल आणि आमच्या कुळीच्या कुळी धन्य होतील. अशी जीवाला जीव देणारी माणसं होती.